दर्शन घेतले, काय प्रार्थना साईंकडे केली? तसं की बाबा अंतर्यामी आहेत, त्यामुळे तिथे माथा टेकवल्यानंतर आपोआपच बाबांचा आशीर्वाद मिळतो. आणि देशामध्ये एनडीएचं सरकार जे आहे, आपले विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जो आमची जी घोषणा आहे आपकी बार 400 पार, तर ती आमची सर्वांची मनोकामना पूर्ण करावी अशी प्रार्थना साईचरणी आज केलेली आहे. आज राज ठाकरे दिल्लीला गेले, अमित शहांची भेट झाली आहे. राज ठाकरे महायुतीत येण्याच्या तयारीत दिसत आहे. काय वाटतं, ही युती झाली तर त्याचा फायदा होईल? नाही, निश्चितच राज ठाकरेंचं संघटन कौशल्य, एकही खाती त्यांनी जी मनसेची उभारणी केली, ठीक आहे, काही यश अपयश येत राहतं प्रत्येकाच्या जीवनामध्ये, परंतु शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर एक हाती संघटना उभारण करणं ही फार मोठी उपलब्धी राज ठाकरेंची होती. मला वाटतं निश्चित फायदा महायुतीला होईल. एकीकडे पाहिलं तर नगरचा उमेदवार जाहीर झालाय भाजपचा, मात्र शिर्डीतून मनसे उमेदवारी करण्याच्या तयारीत आहेत. बाळा नांदगावकर या ठिकाणी मनसेचे महायुतीचे उमेदवार असतील अशी चर्चा आता गेल्या 2 दिवसांपासून सुरू आहे. काय यात तथ्य आहे का, की या ठिकाणी नेमकं कोणत्या पक्षाचा उमेदवार राहील शिर्डीत? नाही, आता महायुती चर्चा सुरू आहे. आज दिल्लीला राज ठाकरे गेलेले आहेत, त्यामुळे ते कोणत्या जागेची मागणी करतात माहीत नाही आहे. महायुती जो कोणी उमेदवारी उभा राहील त्याला निवडून आणण्याची आमची तयारी आहे. आम्ही त्यासाठी तयार आहोत. संजय राऊतांनी सांगितलं की कुठेतरी महाविकास आघाडीला मोठं पाठबळ मिळताना दिसते, म्हणून राज ठाकरेंना जवळ करण्याचा प्रयत्न आता एनडीए करत आहे. असं आहे की संजय राऊत, मला वाटतं त्यांचं मानसिक संतुलन ठिकाणावर नाही आहे. आपल्या स्वतःच्या पक्षाची अवस्था काय झाली खरं म्हणजे त्यांनी अंतर्मुख विचार केला पाहिजे. आमदार बरोबर नाही, कार्यकर्ते सोडून चालले, रोज माणसं संघटना सोडतात. दुसऱ्यावर टीका करून आपला पाय झाकू शकत नाही ना. मला वाटतं आता उद्धव ठाकरेंनाच ही आता वेळ ठाकरेंच्यावर वेळ आलेली आहे की असे नादान लोक त्यांनी आता बाजूला केले पाहिजे. काल सुद्धा नगर दक्षिणेचा तुम्ही आढावा बैठक घेतली, नगर दक्षिणेत सगळ्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. राम शिंदे नाराज असल्याच्या चर्चा होत्या, काल चर्चा झाली, काय वाटतं ते? नाही, मी आता चर्चेत माझी व्यक्तिगत भेटलो. मी ते कार्यकर्ते मेळाव्याला हजर होते. त्यांनी आता सगळे गैरसमज दूर झालेत जे काही होते, आणि मी पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. पक्षाच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने आम्ही निवडून आणू अशा प्रकारचं त्यांनी आता सांगितलेलं आहे. तर मला खात्री आहे की रामभाऊ आता हे जुने कार्यकर्ते आहेत, माजी मंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री होते, त्याच्या निश्चितपणे मदतीचा भाजपच्या पक्षाच्या उमेदवाराला, महायुतीच्या उमेदवाराला जिल्ह्यामध्ये उपयोग होईल. उत्तरेत होईल, दक्षिणेमध्ये होईल. महाराष्ट्रात किती जागा इंडियाला मिळतील असा आपल्याला विश्वास आहे? असे आम्ही तर 45 पारच्या घोषणा राज्याच्या आम्ही महायुतीमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आमची तयारी चालू आहे. परंतु मला वाटतं की 41+ जागा महायुतीला मिळतील असं आता सर्वांच्याच मध्ये ती भावना तयार झालेली आहे. महायुतीकडनं शिर्डी लोकसभेची जागा भाजपला मिळावी यासाठी भाजपचा गट आग्रही आहे. सदाशिव लोखंडेंवर उत्तर नगर जिल्ह्यात नाराजी बघायला मिळते, कसं बघताय? नाही, आता असं आहे की ज्या त्या पक्षाचे कार्यकर्ते आग्रही राहणारच आहे. भारतीय जनता पक्षाला जागा मिळावी म्हणून आमच्या कार्यकर्ते मागणीला माझाही पाठिंबा होता. पण शेवटी महायुतीमध्ये निर्णय होतो, तर जो निर्णय या ठिकाणी जो उमेदवार मिळेल त्याचं काम करायचं, ते निवडून आणायचं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.